सॉरी नेत्रा, आजही लेट झाला यायला. आजी रागावली असेल ना? तुला मी म्हणालो होतो मी आजोबांना घेऊन जाईन फिरायला संध्याकाळी म्हणून. नाही, तसं काही म्हणाल्या नाहीत त्या. ओके, मीच नंतर जाऊन बोलतो आजी बरोबर, नाहीतर परत रागावेल माझ्यावर. त्यातल्या त्यात आज एक रिलीफ आहे की आजचा दिवस संपला. मित्र, तुला संकेतात दिवस दिसला होता ना? आय होप तो दिवस आजचाच दिवस होता. फायनली काहीतरी चांगलं घडतंय. मित्र, आपण करेक्ट मार्गावर आहोत. सॉरी, मी साईटवर गेलो होतो ना, सगळीकडे मातीच माती होती. तिकडे चिखल लागलाय. जरा आलो शूज बाहेर ठेवून. काय झालं? तू ये आधी, बस इथे, बस इथे, बस इथे. नेत्रा, शांत हो, शांत. तू बस, पाणी घे, पाणी. नेत्रा, काय झालंय? तुला संकेत आला होता का काही? आजोबांना कोणीतरी जमिनीत पुरतोय. काय बोलतेस तू? जमिनीत? मित्रा, कोण होतं पण ते? मला सांग. आणि काय काय दिसलंय तुला संकेतात? तुला दिसलंय का दिवस होता की रात्र होती? जागा कुठली होती? मला सांग, अजून काय दिसलंय तुला संकेत? आणि कोण होतं? कोण करतंय हे सगळं आणि कशासाठी? मित्रा, प्लीज सांग ना मला. कोण करतंय ते नाही दिसलं. मग आणखी काय काय दिसलंय? दिवस होता. दिवस होता आणि जागा. आणि मित्रा, प्लीज नीट आठवून बघ ना, अजून काय दिसलंय? जागा कुठली होती? जागा नाही दिसली. जागा नाही दिसली. मित्रा, प्लीज बी स्पेसिफिक. काय होतं? प्लीज आठवून बघ मित्रा, प्लीज सांग मला अजून काय दिसलंय? गाडीचा नंबर. गाडीचा नंबर दिसलाय. मला गाडीचा नंबर. गाडीचा नंबर MH 12 ZZ 5031. मित्रा, थांब, जरा आलो. काय एवढं टेन्शन घेतेस? तूच तयार केलायस ना प्लॅन. होईल सगळं नीट, नको टेन्शन घेऊस. मला टेन्शन आलंय, बंटीचं टेन्शन आलंय मला. माहिती ना, डोकं फिरलं तर कसं वागतो तो. डोकं फिरलं ना तर त्या म्हाताऱ्याला काही करण्याच्या ऐवजी म्हातारी बरोबर गप्पा मारत बसेल. तो काही भरोसा नाहीये त्याचा. नको काळजी करूस तू. अधोक्षज नीट वागेल. हे बघ, तू अधोक्षजला जर नॉर्मल माणसासारखं जगू दिलंस, वागू दिलंस, तर तो लवकर बरा होईल. मग काम हेच त्याचं औषध आहे. आणि तू ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे आज रात्री 2-2:30 पर्यंत सगळं काम पूर्ण होईल. पण मग त्यानंतर काय? त्यानंतर निर्मनुष्य जागी घेऊन जायचं म्हाताऱ्याला, खड्डा खणायचा. आणि म्हणजे आपण दोघींनी जायचं? आपण दोघी जर एकाच वेळी घरातनं गायब झालो तर घरच्यांना संशय नाही का येणार? मी प्लॅन बनवलाय ना, तेवढी अक्कल आहे ना मला. तू हे सगळं व्हायच्या आधीच गायब व्हायचं घरातनं. म्हणजे घरातून निघून जा. काहीतरी काम आहे म्हणून सांग आणि कायमची निघून जा या घरातून. आणि तू? माझं मी बघते काय करायचं ते. तुला कुठे भेटणार आहे, काय करणार आहे, सगळं कळवते तुला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो हा फोन नंबर बंद करून ठेव तुझा. दुसरं कार्ड घे, दुसरा नवीन नंबर मला पाठवून ठेव. कळलंय?
बंटीची औषधं देते तुझ्याकडे. आज रात्री तू पद्माकर गायब होणार आणि मग आत्या पण तुम्ही अचानक का जाताय? नक्की काय झालंय? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मग का जाताय तुम्ही? खरं सांगू, माझा पाय निघत नाहीये ह्या घरातून. इतके दिवस या घरात राहते ना, हे घर मला माझं वाटायला लागलं. आणि आता तर रक्ताची नाती सापडली आहेत. पण जावं लागेल मला. माझ्या नशिबात एकटं राहणंच आहे. आम्ही सगळे असताना तुम्हाला एकटं राहायची गरज नाही. मी म्हटलं ना, नाती सापडली तरी सुद्धा माझ्या नशिबात एकटं राहणंच आहे. पुढचे काही महिने मला चेन्नईत राहावं लागणार आहे. कामं आहेत तिथे. उद्या पहाटे माझी मुंबईहून फ्लाईट आहे, त्यामुळे मला आत्ताच निघावं लागेल. प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आणि रागाच्या भरात कधी एखादा शब्द मी चुकीचा बोललो असेल तर इट्स ओके. ह्या गोष्टी मनात नाही ठेवत मी. माझा नंबर तुमच्याकडे आहेच. कधी काही लागलं हक्कानं फोन करा. नक्की. आत्या, काळजी घ्या. इंद्राणी मॅडम, तुम्ही बॅगा घेऊन कुठे निघालात? निघावं लागेल. म्हणजे हे घर सोडून कायमचं निघालात तुम्ही? हो. कधी गरज पडली तर मदतीसाठी फोन करू शकतो ना तुम्हाला? हो. काय? कोण? कुठे जात आहे? मी निघते. ओ, हॅपी जर्नी. थँक्यू. मॅडम, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. मलाही. काळजी घ्या सगळ्यांनी. मॅडम, तुम्ही कुठे जाताय? त्या आपलं घर सोडून निघाल्यात कायमच्या. काळजी घ्या. पण तुम्ही का जाताय? तुम्ही मला केदारबद्दल अजून काहीच सांगितलेलं नाहीये. म्हणजे तो कुठे आहे, कधी परत येईल, तो सुखरूप आहे की नाही, काहीच नाही मॅडम. काळजी करू नका. देवी आई सगळं नीट करेल. निघते मी आता. तुम्ही आजीला सांगितलं का? पण ती अशी जाऊच देणार नाही तुम्हाला. हो, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आधी आजींना भेटून घ्या, ते जास्त बरं होईल. बोलते मी त्यांच्याशी, समजावते त्यांना. मॅम तुम्ही आत का आलात? मला बेल वाजवावी लागेल. त्याची काही गरज नाही. मी शेखरना विचारून आले. ओके मॅम, सॉरी. गौरी, तुला याआधी सांगितलंय मी की इंद्राणी इथे आली तर काहीही अडचण होणार नाही. तू तुझं काम कर. बोल इंद्राणी, काय झालं? आजी, मला निघावं लागणार आहे. म्हणजे मला काही महिन्यांसाठी चेन्नईला जावं लागणार आहे. अरे देवा. आजी, ही वेळ कधी ना कधी येणारच होती ना. अगं पण तू गेलीस तर या घराचं काय होणार? आम्हाला दोघांना तुझा किती आधार आहे. तू गेल्यानंतर घरावर संकट नाही ना येणार? नाही, तसा विचारही करायचा नाही. असं समजा, देवी आईनी सगळी संकट दूर केली आहेत. यांची तब्येत? ही पुडी आजोबांच्या उशीखाली ठेवा.
त्यांचा सगळा त्रास दूर होईल. खरंच तुला गरज आहे का जायची? जावं लागेल. ठीक आहे, काम झालं की लवकर ये. हं, मी वाट बघते तुझी. येईन. फार तर 15 मिनिटं लागतील अधोक्षजला त्याचं काम पूर्ण करून खिडकीतून पळून जायला. काळजी घ्या स्वतःची आणि आजोबांची सुद्धा. निघते. ठीक आहे. पण हे सगळं कोण घडवणार आहे? आजोबांना खड्ड्यात कोण पुरतंय त्या व्यक्तीचा चेहराच दिसला नाहीये नेत्राला. तसं काही दिसलं असतं तर हा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला असता. नाही, हे सगळं आपण घडवू द्यायचं नाही. बाबा, हे सगळं दिवसा घडणार आहे, त्यामुळे उद्यापासून आपण आजोबांकडे दिवसा आणखीन काटेकोरपणे लक्ष देऊया. ठीक आहे, मी दिवसभर बाबांच्या बेडरूम मध्ये बसून राहील. अद्वैत, पुढचे काही दिवस तू आणि तेजस ऑफिसचं काम बघा. ओके बाबा, नेत्राला जी गाडी संकेतात दिसली होती ती गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे मी चेक करायला सांगितलं. हां, त्यांच्या सिस्टममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. उद्यापर्यंत कळेल आपल्याला ती गाडी नक्की कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते. मला गाडीचा नंबर कळायला हवा होता. ही गाडी कोणाची हे कळलं, लगेच गाडीचा शोध घे. हो, मी बघतो. हां, सॉरी, मला जरा फोन घ्यावा लागेल. हां, बोला. मित्र, मी जरा आईला भेटून येतो. नाही, आता इंद्राणी गेली आहे, तिचं काय म्हणणे पाहावं लागेल. नेत्रा, मला कळतंय परिस्थिती खरंच खूप डिफिकल्ट आहे. ट्रस्ट मी, सगळं व्यवस्थित होईल. आपण काही होऊ द्यायचं नाही आजोबांना. साहेब, पण तो संकेत. एक मिनिट थांब. आणि आता इथून बघ. ते बघ, सगळे गार्ड आहेत ना जागे, अलर्ट आहेत ना सगळे. मित्र, आजोबांना काही होणार नाहीये. आणि नेत्रा, तूच मला सांगतेस ना की भविष्यात ज्या वाईट घटना घडणार आहेत त्या घडू नये म्हणून देवी आई तुला संकेत देते. मित्र, या संकेताचं सुद्धा तसंच आहे. तुला संकेत आलाय म्हणजे पुढे जाऊन असं काहीतरी घडणार आहे, तेच आपल्याला घडू नाही द्यायचं आहे. पण मग आपण काय करायचं? मित्रा, गाडीचा नंबर. तुला संकेताची गाडी दिसली आहे ना, त्या गाडीच्या नंबरवरून ती गाडी कोणाची आहे आपल्याला कळेल. आणि एकदा का आपल्याला कळलं की ती गाडी कोणाची आहे, की मग या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे सुद्धा कळेल आपल्याला.
नेत्राने इंद्राणीला मिठी का मारली आणि मुळात इंद्राणीने चालवून कसं केलं? काय चाललंय नक्की? काय चाललंय? काहीतरी गडबड आहे. इंद्राणीला म्हाताऱ्याला का मारायचे तेही कळत नाहीये मला. या गोष्टींचा उलगडा व्हायलाच हवा. कदाचित म्हातारा मेल्यानंतरच कळेल सगळं. तेव्हाच होईल उलगडा. कधी मरणार आहे हा म्हातारा? कधी मरणार आहे असं झालंय मला. म्हाताऱ्या
विसर्जनाची वेळ झाली.